श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे आषाढी अमावस्या आणि त्याच्यामुळं की नाही आज दीपामावस्या असेही म्हणतात. आणि आज आषाढी महिना संपलेला आहे आणि आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे बघा उद्यापासून. पण आज दीपामावस्या पण आहे आणि आषाढी अमावस्या पण आहे. आणि प्रत्येक अमावस्याला आपल्याला पितरांसाठी ही एक सेवा करायची आहे. आपले पितृ खुश असतील तर आपल्या घरात सुख समृद्धी शांतीला आर्थिक अडचण जाणवत नसते. जर आपले पितृ जर आपल्यावर नाराज असतील किंवा आपण पितरांसाठी काहीच करत नसू ना, तर आपल्याला साहजिकच आहे की पितृ आपल्यावर नाराज होत असतात बघा. आणि वरून बघत असतात किंवा की आपल्यासाठी काय करतात किंवा काय करत नाहीत याच वरून बघत असतात. आणि आपण जिवंत असतानाच आपण त्या कुठल्याही माणसाला, कुठल्याही आपल्या नातेवाईकांना, कुठल्याही यांना मान सन्मानाने वागवा. त्यांना असं हे करू नका. मान सन्मानाने चांगले बोलणे चालणे ठेवून वागायचे असते. आणि पितृ खुश राहिले तर आपल्या घरात सगळं वातावरण छान असतं. पण जर आपल्या घरावर जर पितृ नाराज असतील ना, तर घरात एकही काम धड होत नाही, आर्थिक अडचण येते, एकदम वादावादी होते, घरात कुठलीच गोष्ट पुरवणी येत नाही. व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्या, त्याच्यासारखे खटके उडायला लागतात किंवा व्यवसाय तोट्यात जायला लागतो. याच्यासाठी आपल्याला दर महिन्याच्या अमावस्याला आपल्याला पितरांसाठी सेवा करायची असते बघा. आणि ती आपण आज कशी करायची आहे त्याच्यासाठी बघणार आहोत. आणि आजपासून नित्यसेवासुद्धा पितरांसाठी करायची आहे बघा, जेणेकरून आपल्यावर पितृ खुश होतील आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल. चला तर मग ही सेवा कशी करायची, काय करायचा, मंत्र कोणता आहे, आणि चला तर मग बघूया. सर्वांनाच माहीत असेल बघा, अमावस्या आली की पितरांसाठी आपण काही ना काही करत असतो. आणि पितृ आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर थांबलेले असतात किंवा बसलेले असतात आणि किंवा आपल्या घरात पण वावरत असतात. आणि त्यांना जर आहे ना आपण शांत केले नाही तर आपल्या घरात काय काय होतं तुम्ही तुमच्या अनुभवावरनं तुम्हाला कळू शकेल. किंवा आपल्या घरात काय घडत असतं हे आपल्यालाच माहीत असतं. किंवा आपले आपण पितरांसाठी काय करतो हे जे त्याला माहीत असतं. किंवा तुम्ही जर पितरांसाठी ही सेवा करत नसाल तर आजपासून सेवा सुरू करा. ती म्हणजे कुठली सेवा आहे बघा, आपण सकाळी लवकर उठून आपल्या घरातली देवपूजा ते करायची आहे बघा. आणि आपल्या घरातील मुख्य दरवाजाला हळदी लेपन करायचे आहे. बाहेर 2 दिवे लावायचे आहेत, तुपाचे दिवे असावे ते. आणि नंतर ना आपल्याला पितरांसाठी सेवा सुरू करायची आहे बघा. आणि आपल्या 12च्या अगोदर आपल्याला बघा मीठ न टाकलेला भात शिजवायचा आहे आणि त्याच्यात दही मिक्स करायचं आहे बघा. दही मिक्स करून आपल्याला बाहेर ठेवायचं आहे. बाहेर ठेवला तरी चालतो किंवा छतावर ठेवला तरी चालतो किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवला तरी अतिउत्तम आहे बघा. आणि नंतर ना आपल्याला पितरांसाठी एक मंत्र येतो बघा, तो आपल्याला जपमाळेनं जप करायचा आहे. त्या मंत्राचा तुम्ही दररोज 108 वेळा करू शकता किंवा जर खूपच त्रास असेल ना तर वाढवू शकता. आणि ते जमत नसेल तर आपल्याला प्रत्येक अमावस्याला आपल्याला ही हा मंत्र माळेनं जपायचा आहे बघा. हा मंत्र कुठला आहे चला तर मी सांगते पुढं. पितृगायत्री मंत्र म्हणू शकता बघा तुम्ही. ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेवाय धीमहि शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात, हा मंत्र म्हणू शकता. किंवा सोप्यातला सोपा सुद्धा मंत्र आहे, ओम देवताय नमः, असं जरी म्हणलं चलतं. किंवा ओम पितृभ्य नमः किंवा सर्व पितृ देवताभ्य नमः, या मंत्राचा तुम्हाला दररोज जप करायचा आहे. जमत नसेल तर अमावस्येच्या वेळी जप करायचा आहे. हा जप कसा करायचा आहे तर आपल्याला अमावस्या सुरू होते बघा, आपल्याला 12च्या आतमध्ये आपल्याला तो भात शिजवायचा आहे, बाहेर ठेवायचा आहे. आणि आपल्याला
आसन घ्यायचे, आसन घेऊन माळ घ्यायची आहे आपल्याला. माळ घेऊन आपल्याला माळेवर हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेतली माळ घेऊ नका, पितरांसाठी वेगळी माळ घ्या, वेगळं आसन, वेगळी माळ. देवांसाठी जे आपण वापरतो ते पितरांच्या सेवेसाठी वापरायचं नाही, ते एक वेगळंच करून ठेवायचं आपण. आणि आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या घरात बघा पितरांचा आशीर्वाद असणे खूप गरजेचे असते बघा. आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी किंवा आपल्या पितरांच्या काही इच्छा राहिलेल्या असतात किंवा आपले ऋण फेडण्यासाठी ते आपल्याकडे बघत असतात, आपण काही करतो का नाही त्यांच्यासाठी, किंवा त्यांनी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला. तुम्ही खूप आमच्या घरासाठी केलेलं आहे किंवा आमच्यासाठी खूप केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही खूप तुमचे कृतज्ञ आहोत, असं पण म्हणून प्रार्थना करून आपल्याला हात जोडून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि जर खूप आपल्या घरात खूपच जर पितृदोष जाणवत असेल ना, तर आपल्याला बघा तृष्टिकारक स्तोत्र आपल्याला दररोज देवपूजेच्या अगोदर म्हणायचं आहे. आपल्याला जर म्हणता येत नसेल ना, तर आपण मोबाईलवर ते सर्च करून लावूसुद्धा शकतो बरं का. आणि नंतर ना आपल्याला महापंचयज्ञ पण करायचं आहे. ते तर आपल्याला माहीतच आहे. महापंचयज्ञ म्हणजे एका कागदाला आपल्याला म्हणजे कुंडामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला कागदाला तूप लावून आपल्याला ते प्रज्वलन करायचं असतं. आणि नंतर आपल्याला पितृच्या आशीर्वादासाठी आपल्याला बघा दर अमावस्येला काहीतरी अन्नदान करायचं असतं. कुठल्या पण मंदिरात जावा तुम्ही, कुठल्या पण गोरगरिबांना असू द्या, तुमच्या हातनं यथाशक्ती असेल तेवढं आपल्याला म्हणजे पितरांसाठी आपल्याला अन्नदान करायचं आहे बघा. तुमच्या हातून भात होत असेल भात करा, चपाती होत असेल चपाती करा, भाजी भाकरी असू द्या किंवा काही गोड पदार्थ असू द्या, तुमच्या हातनं यथाशक्ती जो काही होत असेल ना ते करायचं आहे बघा. त्याच्यानं पण पितृ खुश होतात. आणि आपल्या मंदिरात आपल्या स्वेच्छेने म्हणजे आपल्याला बामण म्हणा किंवा स्वामी म्हणा, कुठलीही काय असेल त्यांना आपल्याला अमावस्येच्या दिवशी गोड काहीतरी दान करायचं आहे. याच्यानं पण आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. आणि त्यातल्या त्यात आज आहे आपल्याला आषाढी अमावस्या आणि दीप अमावस्या पण आहे. त्याच्यासाठी आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे बघा. तो दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे. कणकेचा दिवा असावा हा. आणि आपल्याला एकच लावायचा आहे. त्याच्यासाठी एकापुरतीच आपल्या घट्ट अशी कणिक मळायची आहे. आणि घट्ट अशी कणिक मळून संध्याकाळी ते पण आपल्याला संध्याकाळमध्ये लावायचं आहे. म्हणजे कसं प्रदोष काळात लावायचा आहे हा दिवा. आणि नंतर ना त्याच्यात थोडंसं तिळाचं तेल वापरू शकता किंवा आपण तूप तेल वापरून त्याच्यात काळे तेल टाकूनसुद्धा ते वात लावून आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे हा दिवा. आणि नंतर ना ह्या दिवा दुसऱ्या दिवशी आपल्याला बघा जिथं झाडं असतात तिथं झाडाच्या खाली बघा मुंग्या लागलेल्या असतात किंवा असं पक्षी खाऊन गेले तरी चांगलं, पण कचऱ्यात टाकू नका तुम्ही. आजूबाजूला तुम्ही ठेवलं तरी चालतं. पक्षी किंवा कोण खाऊन जात असलं तर जाऊ द्या. ही आज सेवा करायची आहे बघा. आणि ही दररोजची सेवा तुम्ही करा बघा. तुमच्या घरात फरक जाणवेल बघा पितृदोषापासून. आणि काहींच्या इच्छा राहिलेल्या असतात किंवा काहींचे ऋण राहिलेले असतात, ते फेडण्यासाठी आपल्याला पितरांची सेवा मान सन्मान हा केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या घराला भरभराटी येणार नाही. आणि जर आपल्या घरात जर पितरांचा आशीर्वाद नसेल तर कोणतंही शुभ कार्य होत नाही. प्रत्येक कामात अडचण येते. आणि मग कुठे कारण नसताना वादावादी होणे, घरात कुठली गोष्ट पूर्वणी न येणे, एकदम असं मानसिक तणाव, मानसिक चिडचिड होणे, असे काही जाणवत असते बघा. पण आपल्याला कळत नाही की ते कशामुळं होतं आणि काय होतं. याच्या मागचं कारण खरं तर पितृदोष असा असतो बघा. त्याच्यासाठी आपल्याला बघा नित्यसेवामध्ये हे स्तोत्र म्हणायचं आहे. आणि स्तोत्र म्हणलं तर एक माळ वेगळीच करायची, एक माळ दररोज करायची. जर होत नसेल तर अमावस्येला तर नक्कीच करायचं आहे हा उपाय बघा तुम्ही. आणि ते जर जास्तीत जास्त जर दिसत असेल आपल्याला पितृदोष, तर ते मी सांगितलेलं गायत्री मंत्र म्हणा किंवा तृष्टिकारक स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. याच्याने बघा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि नक्की तुम्हाला फरक जाणवत जाईल. 1-2 अमावस्यामध्ये होणार नाही तुम्हाला फरक. हा
3-4 अमावस्या तुम्ही सतत करत राहावा. पिंपळाच्या झाडाला पण आहे ना तुम्ही भाताचं नैवेद्य दही भाताचं नैवेद्य ठेवायचं आहे बघा. त्याच्याने सुद्धा आपल्याला पितृ शांत होतात. हे 2-3 उपाय तुम्हाला कुठला सोपा वाटेल तितका करायचा आहे. आणि बघा तुम्हाला 2-3 अमावस्यामध्ये खूप फरक पडेल. आणि आपल्याला असं पाहिजे की म्हणजे सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्याला मान सन्मान मिळावा. तसंच आपल्या पण पितरांना पण वाटत असतं की माझं काहीतरी करावं घरातल्यांनी, आणि त्या आशेच्या नजरेनं आपल्याकडे बघत असतात. त्याच्यामुळं आपण दर अमावस्याला हा तर उपाय करणं गरजेचंच आहे. आणि त्याच्यामुळं आपले पितृ आपल्यावर खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देण्यास मागं पुढं बघत नाहीत बघा. त्याच्यासाठी आपल्याला ही पितरांची सेवा खूप महत्त्वाची मानली जाते.